श्रीमद भगवद्गीतेचं. हां हां आणि जे ज्या पद्धतीने तुम्ही लोक पोथी लिहायचे हां हां त्या पद्धतीने आपण हा ग्रंथ तयार केला आहे. अच्छा, अच्छा. आणि गुरु शिष्यामध्ये जो संवाद होत होता आणि शिष्य लिहून घेत होता हां, त्या हां. पद्धतीने आपण ही पोथी तयार केली आहे. अच्छा. आणि स्थूल लेखनामध्ये आपण आता माऊलीला आपण अर्पण करण्याकरता आलो आहे. हो, हो. ही यांना इथे जे व्यवस्थापक आहे सध्या माने गुरुजी यांना जे कोणी असेल विद्या आहे पण सध्या त्यांच्याऐवजी माने गुरुजी आहे इथे. हो, माने हो. गुरुजींना मी हा ग्रंथ अर्पण करतोय. ओके. त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो मी कसं काय हो, थोडकी माहिती आहे, थोडक्यात माहिती द्या. हां. ज्ञानेश्वर माऊली दर्शन हे इथे दाखवत आहेत. हे कीर साहेबांचं ऑफिस आहे. ते स्वतः नाही आहेत पण त्यांच्या वतीने माने काका हा ग्रंथ स्वीकार करत आहेत. ज्ञानेश्वरी 18 अध्यायात आहे. अच्छा. तर आपण सहा अध्यायाचे 3 भाग केलेले आहे. हां हां त्याच्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणखी ज्ञानयोग असे अच्छा, अच्छा. 6 अध्यायाचे 3 भाग केले आपण. अच्छा, अच्छा, ते आता अच्छा. एक भाग तुम्हाला उघडून दाखवतो मी कसं केलं आहे का ते. हो, तर हा कर्मयोग आहे तसा पहिला. अच्छा. पहिला कर्मयोगामध्ये जे अध्याय मोडतात 1 ते हो. 6 हो, 1 हो. ते 6 अध्याय आपण ते केलेले आहे. हां. आणि हे त्याचं जसं पहिले पोथी लिहिल्यानंतर त्याच्यावर ठेवायचं. अच्छा, म्हणजे हे जुनी पोथी असते जुनी त्याप्रमाणे पोथी त्याप्रमाणे केलेलं केले. आहे. अच्छा. हे त्याचं पहिलं पान आहे. आता याच्यातला एक अध्याय आपण उघडून दाखवतो तुम्हाला. हां हा पहिल्या अध्यायामध्ये असे अध्याय केले आपण. हे सुलेखन केलं आहे याचं. अच्छा. आणखी या सुलेखनामध्ये काळ्या अक्षरात जे आहे ते श्लोक आहे गीतेचे, श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आहे. अच्छा. आणखी लाल अक्षरामध्ये त्याचा अर्थ आहे. अर्थ आहे. आणि हा ओके. अर्थ आपण गोरखपूरची जी गीता आहे हां, हां. त्याला प्रमाण म्हणून आपण हा ग्रंथ इथे अर्थ इथे टाकलेला आहे. अच्छा अच्छा आणि हे प्रत्येक पानाला आपण लॅमिनेशन केलं आहे. अच्छा, म्हणजे हाताने खराब होऊ नये खराब होऊ म्हणून. नये म्हणून. बरं, आणि बरं. ते सुलेखन मी स्वतः केलेलं आहे. आणि अच्छा. हा ग्रंथ आता माऊलीला अर्पण करायचा आहे म्हणून मी इथे आणला वा, आहे. वा. आणि इथे जे इकडे बघा दादा, तर इथे आपण जे माने काका ज्ञानेश्वर माऊलीच्या ऐकली हां, हां. त्यांना मी या माऊलीला ग्रंथ अर्पण करतो आहे. तर हे अशा पद्धतीचं आपण सुलेखन केलं आहे. हो. जेणेकरून जे पूर्वी जी लोक ग्रंथ लिहून घ्यायचे पोथी पद्धतीप्रमाणे. असं केलेलं आहे. त्याचा अर्थ एवढाच आहे की लोकांनी त्याचा लक्षात घ्यावं किंवा